नमस्कार मित्रांनो, मी झोपड्यातले स्वप्ना प्रवाह कपूर सांगत आहे. आज मी आले शंकराच्या मंदिरात. हे मंदिर आहे ते टिळकनगरमध्ये मंदिर आहे. चला मग जाऊया मंदिरात दर्शन घ्यायला. बाबा मंदिरात पाय पडायला जाऊ. नमस्कार नमस्कार. ये बस इथे. ठीक, पाया पडून घे. मंदिराबद्दल माहिती बाबामध्ये दाखवणार. नमस्कार नमस्कार. खूप छान मंदिर आहे आणि म्हणजे मंदिरामध्ये देवी आईची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे. हे खूप सगळं छान करून आहे. तर तुम्ही आपले सबस्क्राईब आपल्या भटवाडीतल्या विभागातले गावचे वगैरे सगळे पूर्ण आहे. जसं तुम्ही पण आपल्या राठोड काम केलेलं आहे. बरोबर बरोबर. तर खूप छान मंदिर आहे आणि मी तिकडनं पण इकडे आज या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो. मला छान वाटलं. शिवलिंग पण आहे आणि याच्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती द्या. नमस्कार, मी गुरुदत्त जोशी आहे. मी ऋग्वेदी आहे. माझा ऋग्वेद पूर्ण झालेला आहे. कर्मकांड वगैरे करतो मी राहणारा भटवाडीमध्ये आहे. पण हे माझं मंदिर सासऱ्याचं आहे. 1978 पासून हे मंदिर आपलं आहे. पहिलं मंदिर खूप छोटं होतं आणि ह्या मंदिरचं इच्छा पूर्ण करणारं मंदिर आहे. म्हणजे मी काही इच्छा हो, जर तुम्ही एखादी काही मनात इच्छा ठेवली तुमची, तर महादेव हे कसे एकदम भोळे आहेत. तर तुम्ही काही इच्छा ठेवा तर ते लवकर परिपूर्ण होते. आणि खास वैशिष्ट्य म्हटल्यावर इथं याला पिंपळेश्वर नाव दिलेलं आहे. आणि पिंपळाच्या झाडाखाली मंदिर असल्यामुळे खूप महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडामध्ये बटूक असतो आणि महालक्ष्मीचा वास पण असतो. त्यानिमित्त महादेवांना आणखीन महत्त्व आहे त्या गोष्टीचं. दुसरी गोष्ट असं आहे, हे तुम्हाला जे कॅरी बॅग दिसत आहे हे फक्त थोडंसं पावसामुळे एक 4 महिन्यासाठी आम्ही ते ठेवलेलं आहे. बाकी कोणत्या महादेवांचं थोडंसं हे पण काढलेलं आहे. ते 4 नंतर आम्ही हे काढून टाकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपलं हे पंचायत देवता आहे. तर तुम्हाला मी पंचायत देवता थोडंसं महत्त्व एक जणांचं तुम्हाला मी महत्त्व सांगतो. तर हे तुम्हाला मी दाखवतो. पंचायत देवचं सगळं महत्त्व तुम्हाला सांगतो. प्रथम तुम्हाला मी गणपती बाप्पापासून सुरुवात करतो. विघ्नहर्ता आणि बुद्धिदाता गणपती बाप्पा आहे आपलं. कोणतीही पूजा असली की आपण गणरायाला वंदन करतो. आता आपण ह्या गणपतीचं महत्त्व तुम्हाला सांगतो की भाद्रपदमध्ये आणि गणेश जयंतीच्या वेळेस म्हणजे मागील गणेश जयंतीच्या वेळेस पण इथं खूप मोठमोठे याग होतात आपले. दुसरं आपल्या माता दुर्गाचं आहे. नवरात्रमध्ये आपण नवरात्र अष्टमी आपण इथं हवन करतो. त्यानिमित्त ह्या मातेचं पण खूप महत्त्व आहे. जसं माता साक्षात पार्वती आहे, नवदुर्गा आहे. त्याचा नवरात्रामध्ये आपण 9 दिवस सगळ्या गोष्टी करतो. तर इथं पण चंडी याग वगैरे सगळ्या गोष्टी आपण नवरात्रमध्ये माता दुर्गाच्या आपण करतो. हे आपलं दुसरं झालेलं आहे. तर हे आपलं तिसरं आहे, माता शीतला आहे. शीतला माता खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपल्या अंगावरती कान्या वगैरे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा आपण लिंबाचा पाला माताच्या डोक्यावरती ठेवतो. ती आहे. चौथी गोष्ट आहे की आपले राधाकृष्ण. राधाकृष्ण म्हणजे आता सध्या जरी आपला पुरुषोत्तम महिना चालू आहे, ह्या पुरुषोत्तम महिन्यामध्ये राधाकृष्णाचं खूप महत्त्व आहे. जसं आपलं विष्णूचं खूप महत्त्व आहे. ह्या महिनाभरामध्ये आपण सगळं विष्णूचं करतो. इथं आपण जन्माष्टमी वगैरे सगळ्या गोष्टी खूप धूमधडाक्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत असतो इथे पण. तर 5वं स्थान आपलं मारुतीरायाचं आहे. सगळ्याच मंदिरामध्ये मारुती आहे, पण आपलं हे दक्षिणमुखी मारुती आहे. दक्षिणमुखी मारुती म्हणजे साक्षात रुद्राचा अवतार आहे. तर तुम्ही हे पण मारुती खूप वर्षात आहेत आपल्या इथे. तर जी पण तुम्ही इच्छा परिपूर्ण शनिवारी वगैरे बरेच लोक येतात, मंगळवारी बरेच लोक येतात, तीळ तेल वगैरे अर्पण करतात. जसं आपलं सोमवती अमावस्या असते, शनीचं असतं, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्त लोकांच्या आणि परिपूर्ण इच्छा त्यांची होती इथे. अशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला मी पिंपळेश्वर महत्त्व सांगतो. कारण की बाबा तुम्हाला मी बोललो की हे पिंपळेश्वरचं झाड आहे. त्याचं महत्त्व असं आहे की रोज लोक इथे पाणी अर्पण करतात. साक्षात इथे माता लक्ष्मीचा वास असतो आणि बटुकाचा वास असतो. आणि पिंपळाच्या झाडाखाली महादेवांचं मंदिर असल्यामुळे खूप चांगलं महत्त्व आहे या मंदिराला. आता मी तुम्हाला महादेवाबद्दल थोडंसं माहिती सांगतो. तिथे मी तुला महादेवांचं महत्त्व सांगतो. हे मंदिर आहे
1978 पासून हे मंदिर आहे आपलं आणि इच्छापूर्वी मंदिर आहे, म्हणजे इच्छा परिपूर्ण होण्याचं मंदिर आहे. जे पण तू महादेवांना मनापासून सगळ्या गोष्टी मागशील ते लवकर तुझ्या परिपूर्ण होतात. आपल्या ह्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा खूप मोठा कार्यक्रम होतो. श्रावण आहे, श्रावणाचा मोठा कार्यक्रम होत असतो. असं नवरात्र आहे, गणपती वगैरे आहे, तेव्हा पण महादेवांचे खूप मोठमोठे कार्यक्रम होतात. या मंदिराचा खास वैशिष्ट्य काय? या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, भगवान मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की पंचायत देवता आहे, तर पंचायत देवताप्रमाणे सगळ्यात मुख्य देवता महादेव आहेत आपले. आणि महादेवाचं वैशिष्ट्य असं आहे की पिंपळेश्वरच्या झाडाखाली महादेवाचं लिंग आहे. जसं आपल्या इथे महाशिवरात्रीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होतात, असे श्रावणचे खूप मोठ्या प्रमाणात कामं होतात. आणि तुम्ही मध्यंतरी तुला सांगितलं आहे की हे इच्छा पूर्ण करणारं महादेवाचं शिवलिंग आहे. ज्या आपण मनाप्रमाणे ती इच्छा मागशील तर ते इच्छा खूप लवकर परिपूर्ण होणारं आपलं हे मंदिर आहे. आपल्या किती जुनं मंदिर आहे? हे मंदिर आहे तरी 1978 म्हणलं तरी आता 48 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. तर हे मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की महादेवांचं आपल्या इथे लिंगाच्या खाली लिंग आहे आणि खाली लिंग बघता तर तुम्ही हे तुम्हाला एक अधांतरित दिसेल तुम्हाला, म्हणजे न जमिनीवरती हे करणार. म्हणून हे इच्छापूर्ण मंदिराचं असं म्हणतो की ज्या पण तुम्ही इच्छा मागतात ते खूप लवकर परिपूर्ण होतात आपल्या इच्छा. त्या मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे. दुसरी गोष्ट मी सांगितली आहे तुम्हाला ते पिंपळेश्वरचं पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे, पिंपळाच्या झाडाखाली महादेवाचं लिंग आहे म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्त लोक येतात इथे. आणि पिंपळाचं वैशिष्ट्य असं आहे की ते रोज पाणी अर्पण होतं, कारण की पिंपळाच्या झाडामध्ये महालक्ष्मीचा वास असतो आणि बटुकाचा वास असतो. खास करून आपले हिंदू धर्मातले लोक खूप प्रमाणामध्ये लिंगाचं आणि पिंपळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी येतात. काका हे लिंग कुठलं आहे? हे लिंग आहे आपलं नर्मदेश्वरचं लिंग आहे. बऱ्याच मंदिरामध्ये पाषाणाचं असतं किंवा पांढऱ्या कलरचं लिंग असतं, पण आपलं लिंग हे नर्मदेश्वरचं आहे. नर्मदेश्वर म्हणजे माता पार्वती आणि महादेवांचं आहे. याच्यामध्ये दोन आहेत, जर तुम्ही नीट प्रमाणे बघितलं आहे तर दोन आहेत, माता पार्वती आणि महादेव पण आहेत. आणि लिंगाचं महत्त्व आणखीन असं आहे, गणराया महादेवांचं पूर्ण परिवार इथे असतो. जसं गणपती, कार्तिके, माता लक्ष्मी, वासुकी आणि गणदेव हे इथलं आहे. या मंदिरात काय काय वैशिष्ट्य? आपल्या ह्या मंदिरामध्ये खास करून जसं आपलं हे म्हणलं की मुख्य देव महादेव आहे, तर आपल्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे कार्यक्रम होतात. जसं रुद्राभिषेक होतात, चंडी याग होतात, गणेश याग होतात. नवरात्रीमध्ये खूप प्रमाणामध्ये कार्यक्रम होतात आपल्या इथे. आणि खास करून आपल्या इथं दर सोमवारी भस्म आरती होती आपल्या इथे दर सोमवारी. तसं आज आपल्या इथे सोमवती अमावस्या आहे, अधिक महिन्याची अमावस्या आहे. आज सोमवती अमावस्या आहे, अधिक महिना संपत आहे. रविवारी अमावस्या लागून सोमवारी 8:24 ही अमावस्या संपत आहे, तरी सोमवती अमावस्या आपण पकडतो. आज सकाळपासून बरेच कार्यक्रम आपल्या मंदिरामध्ये चालू आहेत. सकाळपासून भस्म आरती झालेली आहे, रुद्राभिषेक झालेला आहे आणि संध्याकाळी पण आपल्या इथे छान मोठ्या प्रमाणामध्ये आरती होणार आहे. तर हे आपलं सकाळचं आहे. संध्याकाळी खूप छान प्रमाणात आपण महादेवांना रोज सजवतो, खास करून सोमवारी. आणि सोमवारी आपल्या इकडे दर सोमवारी भस्म आरती आपल्या इथे होते. आपल्या इथे सकाळपासून आपल्या इथे बरेच प्रकारचे कार्यक्रम झाले. आणि आजचं वैशिष्ट्य असं आहे की आज दान केल्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्य मिळतात. पण आज सोमवती अमावस्या असल्याने नेमकं दान करायचं काय? आणि सोमवती अमावस्या म्हणजे आज नवघरांचा पण बऱ्याच जणांना त्रास होतो. आज असं नाहीये, म्हणजे वर्षभरामध्ये नवघरांचा बऱ्याच जणांना त्रास होतो. कोणाला आर्थिक होतो, कोणाला मानसिक होतो, कोणाला वैवाहिक होतो. त्या बऱ्याच प्रमाणात आपल्या इथे त्रास होत असतो. पण ते त्रासाचं निरसन होण्यासाठी जे पण आपल्याला जमेल आज, तर आज मंदिरामध्ये एक थोडक्या प्रमाणामध्ये तुम्ही दान करत जा. तसे 9 ग्रह आहेत, सोम आहे, मंगळ आहे, बुध आहे, गुरु आहे, शुक्र आहे, शनी आहे, रवी आहे. हे जे आपले ग्रह आहेत, राहू केतू पण आहेत आपले हे. पण यांचा त्रास सगळ्यांच्या कुंडलीमध्ये कुठे ना कुठेतरी असतो, पण ते जाणवत नाहीये. पण सगळ्यांच्या व्यवहारिक जीवनामध्ये काही ना काहीतरी त्रास नेमकं म्हणजे काय? आपण जसं मगाशी मी सांगितलं, व्यवहारिक आहे, आर्थिक आहे, मानसिक आहे. हे त्रास कमी होण्यासाठी
जिथे पण तुम्ही आहात, आज सोमवती अमावस्या आहे, तर महादेवांच्या चरणी जे तुम्हाला सहज जमेल ते तुम्ही तुमचं गोत्राचं नाव घेऊन छानपैकी अर्पण करायचं, की जे पण तुम्हाला मानसिक आर्थिक वगैरे वैवाहिक त्रास आहे त्याचं तुमचं निरसन व्हावं म्हणून. मी तुम्हाला ह्या मंदिराचं वैशिष्ट्य सांगतो. जसा बऱ्याच प्रमाणात म्हणून भगवानी सांगितलं आहे, तिथं गणपती आहे, दुर्गादेवी आहे, शीतलादेवी आहे, राधाकृष्णदेवी, हनुमंताई आणि सगळ्यात मुख्य देवता आपले महादेव आहे. तर आपल्या इथे बऱ्याच प्रमाणे सगळ्या विधी होतात. जसं गणपतीमध्ये गणेशयाग होतो, जसं महाशिवरात्रीमध्ये आपल्या इथं रुद्राभिषेक होतो, अतिरुद्र होतो. नवरात्रामध्ये नवरात्रीचे कार्यक्रम होतात, हनुमान जयंतीचे होतात, जन्माष्टमीचे होतात, शीतलादेवीचे पण खूप मोठं महत्त्व आहे. आणि मेन मुख्य म्हणजे आपले महादेव आहेत. तर महाशिवरात्री श्रावणमध्ये बरेच भक्त लोक आपल्या इथे येतात, रुद्राभिषेक, अतिरुद्राभिषेक सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात करतात. दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही मंदिर बघितलं आहे, खूप सुंदर मंदिर आहे आणि झाडाच्या मधोमध महादेवाचं लिंग आहे. तर आवर्जून तुम्ही इथे या, एकदा दर्शन घ्या. तुम्हाला स्वतः इथं आल्यानंतर याची तुम्हाला सहानुभूती स्वतः तुम्हाला जाणू शकेल सगळ्या गोष्टीची. आता हे म्हणजे सध्या मी सांभाळतो आहे. पण हे माझे सासरे आहेत, पहिल्यापासून हे मंदिर सगळ्या गोष्टी सांभाळत होते आणि हे आमचे भक्त लोक आहेत सगळे. तर अजून तुम्ही मग आले नाही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती सांगितलेली आहे मी. क्या बोलना है? सबसे पहले विष्णु जी को अपना आप अर्पण कर ले. पुरुषोत्तम महीना है, आप ही सब पालनहार, आप ही सब हो. आप ही लगा दो. मिलना चाहिए आपको. हरे परमात्मने कृष्णाय गोविंदाय नमो नमः. महादेवाय रुद्र महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भूर्भुवस्सुः हरिसिद्धि महागणदेवता प्रीता नमः. एवं शिवदेवभ्यो नमो नमः. अवकाश भेटू. गुरुवस्वाहा नित्यं देवीभ्यो नमो नमः. गुरुवस्वाहा शीतला देवीभ्यो नमो नमः. गुरुवस्वाहा राधाकृष्ण देवता प्रीता नमः. गुरुवस्वाहा दुर्गा देवीभ्यो नमो नमः. गुरुवस्वाहा नंदी देवता प्रीता नमः. ओम महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. भूर्भुवस्वाहा. गणपति बाप्पा मंगलमूर्ती.
लोटांगणामधील चरण डोळ्यान पाहिलं रूप तुझे तुम्हे अलिंगन आनंद पूजन भावे वाण म्हणे नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्यालयं तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण उदागतावा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायण सुदामोदरं वासुदेवं वै श्रीधरमाधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं वै हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे मोरया रे बाप्पा 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 मोरया बाप्पा मोरया रे भूर्भुवस्सुः महादेवादिवं तन्नो रुद्रः प्रचोदयात् नित्यं देवेभ्यो नमो नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भूर्भुवस्सुः कर्तुं समर्पयामि भूर्भुवस्सुः देवेभ्यो नमो नमः भूर्भुवस्सुः कार्तिक देवता प्रीतान् नमः गण देवता प्रीतान् नमः गणपति देवता प्रीतान् नमः महालक्ष्मी महासती महाकाली महाराजराजेश्वरी देवता प्रीतान् नमः भूर्भुवस्सुः प्रारंभी विनंती करो गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो बुद्धिमति दयाराध मोरेश्वरा क्लेश करित दुःख वघे देशांतरा पाटवी हेनंबा गणनायिका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्रे लोणहिरे प्रकाश बसरे अत्यंत देशातरे माता सेंदुर पाचवी बरी बरी दुर्गांकुरांचे तुरे माझे नित्य मनुरेखो निचिंता हरी गोसावी सुख वासुदेव या मोरयाला स्मरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उभे शो नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवलिंग मोरे महेंद्र माता पारंब सिंधो मद दुःख आहे तुझवीन शंभो मद कोण तारे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू गाल पोटी वक्रतुंडा महाकाया सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः काल हर दुःख हर रोग हर दारिद्र्य हर संकट हर विपत्ति हर अकाल मृत्यु हर नमः पार्वती पदे हर 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 महादेव हर जय श्री राम 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 और भस्मांजलि पुत्र पवन सुत हनुमान की जय नंदी देवता प्रीतान् नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अपर ज्योति ब्रह्म भूर भुवस्सरो भूर्भुवः पंचायत देवता प्रीतान् नमः महादेवाय धीमहि रुद्र प्रचोदयात् भूर्भुवस्वः यजमान अखंड सुख शांतिर भवतु महादेव नमस्कार हो घेतो एक मिनिट आणखी सांग तुला काय टीव्ही देऊ नको नमस्कार करो गणपती बाप्पा केळा आधार देऊन घ्या हा हा
बरं वाटलं. इथं द्यायचं ना? हे कोण आहे? आपले काका हाय करा, हाय करा. छानपैकी आज ओढी आपल्या इथं आलेली आहे. तिच्या हाताने छानपैकी आज दर्शन पण झालेलं आहे, छानपैकी आरती पण झालेली आहे. तर तिच्या जीवनामध्ये सुख शांती धनात्मक छान लाभू द्या. शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये उत्तम छान यश आणि कीर्ती प्राप्त होऊ द्या. आपण जितके पण तुम्ही भटवाडीचे विभागामध्ये सगळेजण आहात, तुम्हाला घर बसल्या आज छानपैकी महादेवांचं व पंचायत देवता तुम्हाला दर्शन झालेलं आहे. तिच्या ओळीच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी घर बसल्या दर्शन झालेलं आहे. तरी तुम्ही तिला घर भरून आशीर्वाद द्या. जे तिचं चॅनल आहे सपनांचा प्रवाह कोकण, ह्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. छान तुझी दीर्घायुष्यमान हवं असं छान तुझ्या हाताने खूप चांगल्या गोष्टी घडू द्या. नवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती तुम्ही छानपैकी नवीन व्हिडिओ टाका. आज तुम्ही इथं आलेले आहे त्या पंचायतीत तुम्ही छानपैकी लोकांपर्यंत घराघरापर्यंत आपल्या भटवाडीच्या विभागामध्ये घराघरापर्यंत हे दर्शन पोहोचलेलं आहे. आपलं तुझ्या कृपेनं आज असं तुला यश आणि कीर्ती प्राप्त होईल. खूप छान, खूप छान. लाईक, शेअर आणि हे करा. हाय, मी पण टाकते इन्स्टाला आणि यूट्यूबला. आपल्या चॅनलचे सगळे फॅमिली मेंबर आहे. काकांना या व्हिडिओला तेव्हा खूप बरं वाटलं. तुम्हाला आजची दिलेली माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा हा चॅनलला. थँक्यू टू वॉचिंग. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेल तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय. नमः पार्वती पते हर 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 हर.